the properties of binary extended binary Golay code. Screen दिसते सर्वांना? Yes, sir. What properties? Last property आपण काय चेक करत होतो? Properties number 4, I think. Another parity check matrix for G24 is another parity check matrix for G24. Here G24 is the notation for the code and G is the generator matrix. तो मॅट्रिक्स म्हणजे कोड नाही आहे, इट्स जनरेटर मॅट्रिक्स फॉर दॅट कोड. मॅट्रिक्सचे जे रो व्हेक्टर्स आहेत ते त्याचे बेसिस आहेत त्या दिलेल्या कोडचे, आणि त्याचं डायमेन्शन 12 असल्या कारणानं जवळपास तिथे 2⁻12 व्हेक्टर्स एवढे आहेत. काल कोणतरी MCQ काढून सेंड केलं होतं, त्यामध्ये G24 प्लस जीलाच कोड म्हटलं होतं. जी इज नॉट कोड. G24 इज नोटेशन फॉर कोड whose generator matrix is G. So another parity check matrix for G24 is 12 by 24 matrix. I call it as H dash is equal to I12A, which is nothing but G. हा G's आहे. Okay, we'll discuss it. आता फक्त सांगा parity check matrix, parity check matrix for the code G24 हा कोण असतो? जनरेटर मॅट्रिक्स फॉर कुणाचा? इट इज जनरेटर मॅट्रिक्स ऑफ G24 पर्प. G24 पर्प आणि G24 पर्प ॲक्च्युली काय वरती आपण थर्ड प्रॉपर्टी पाहिली. इट इज जस्ट G20 बिकॉज इट इज सेल्फ ड्युअल कोड. म्हणजे इट इज जनरेटर मॅट्रिक्स फॉर द कोड इट सेल्फ. आणि कोण आहे तो? तो आपण सुरुवातीला डिक्लेअर केला I12A, जो G मॅट्रिक्स आहे त्याला आपण H डॅश म्हणू त्या ठिकाणी, which is H dash. So parity check matrix for G24 is this generator matrix for G24 because G24 perp is G24. इथं असंच आपण another generator matrix for G24 perp पण एक प्रॉपर्टी होऊ शकते. Property number 5, another generator matrix for G24 is another generator matrix for G24 is a 12 by 24 matrix. I call it as G dash, जो असेल तुमचा H वरती लिहिला, which is nothing but your H, what you written there. आता इथं जनरेटर मॅट्रिक्स फॉर G24, जनरेटर मॅट्रिक्स फॉर G24 हा काय असेल? कुणाचा पॅरिटी चेक असेल? इज पॅरिटी चेक मॅट्रिक्स फॉर G24 पर्प. हा म्हणजे आता C आणि C दोन कुठले? आपण Cचा जनरेटर मॅट्रिक्स, Cचा जनरेटर मॅट्रिक्स आहे म्हणजे तो कोणाचा पॅरिटी चेक असेल? C पर्पचा पॅरिटी चेक असेल, उलट त्याप्रमाणे. बट G24 पर्प हा कोण आहे? इट इज G24, दॅट इज parity check matrix for G24.
आणि पॅरिटी चेक मॅट्रिक्स फॉर G24 आपण प्रॉपर्टीजमध्ये डिस्कस केलं आहे. तो कोण आहे? इट इज I12, दॅट इज H. तो जनरेटर मॅट्रिक्स फॉर म्हणजे हे दोघंही काय पॅरिटी चेक पण आहेत आणि दोघंही जनरेटर मॅट्रिक्स आहेत. H आणि G आपण जो लिहिला ते दोघंही जनरेटर मॅट्रिक्स आहेत आणि दोघंही पॅरिटी चेक मॅट्रिक्स आहे. कुणाचे? गोले कोडचे, एक्सटेंडेड बायनरी गोले कोडचे. That was fifth number property. Now sixth number property. The weight of every code word in G24 is. The weight of every code word in G24 is multiple of, it is multiple of 4. ठीक आहे, आपण आता बेसिसकडे पाहूयात. तो मॅट्रिक्सची इमेज कॉपी पेस्ट करून ठेवली वरती. ओके, आपला जी मॅट्रिक्स हा काय? मॅट्रिक्स जी इज I12A. I12 म्हणजे काय? प्रत्येकाच्या डायगोनल 1 आहे. आता याच्यामध्ये नंबर ऑफ वन्स काउंट करा, पहा किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि तो आयडेंटिटी मॅट्रिक्सचा एक असलेला म्हणजे जवळपास 12 नॉन झिरो वर्ड्स आहेत त्या ठिकाणी. तसं दुसऱ्या रोमध्ये पहा 1 2 3 4 5 6 इथं 7 आणि त्याच्या अगोदरचा सेकंड रो मधला म्हणजे I12 मध्ये. आता I12 मध्ये ह्याच्यामध्ये काय होतं? प्रत्येक रो मध्ये एकच नॉन झिरो आहे. हे 7 आणि ते 8 असं तुम्ही काउंट करू शकता या ठिकाणी. इथं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे याचं वेट 8 आहे, याचंही वेट 8 आहे. हे 4 हे 7 याचंही वेट 8 आहे, याचं पण वेट 8 आहे. 2 3 4 5 6 7 याचंही वेट 8 आहे. प्रत्येकाचं वेट 8 आहे. पहा, म्हणजे फक्त जे आपण समजा जे 12 रोज आहेत R1 R2 R12 हे बेसिस आहेत. हा फर्स्ट रो सोडला तर शेवटचे सगळे म्हणजे 11 रोज या प्रत्येकाचं वेट किती आहे? 8 आहे. वेट ऑफ इच कोड वर्ड इज 8 बेसिसमधल्या. आणि आता हे 12 वेक्टर जे ते कोडला जनरेट करतात म्हणजे प्रत्येक वेक्टर काय असतो? यांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये असतो. आता ह्याच्यामधले कोणते दोघं ॲड केले तर वेट काय होतं ते पहा तुम्ही. इफ यू ॲड एनी टू व्हॉट विल द वेट ऑफ इट. म्हणजे आता हा 12 आणि 8 वेट असलेला ॲड केला तर काय होतं ते पहा. म्हणजे आता इथं ठीक आहे, हा 0 होईल, हा 0 होईल, हा 0 होईल, हा 0 होईल, हा 0 होईल. जवळपास 1 2 3 4 5 6 आणि पलीकडे ते 6 आणि पलीकडे काय? पहिल्या रोचा 1 हा 1 म्हणजे 1 + 1 असे 6 आणि म्हणजे 8 वेट येते. म्हणजे तुम्ही जर 2 रो ॲड करायचा प्रयत्न केला तर त्याचं जे वेट आहे ते 8 असं येते. बाकीचे जे तुम्ही चेक करू शकता. मी आता जनरलाइज कॉमेंट करणार या ठिकाणी. तर हे जर वेट करत असताना I12चा विचार करा या ठिकाणी. याच्या I12 मध्ये डायगोनल 1 बाकी सगळे 0 आहे. म्हणजे तेवढे एक आपल्याला ॲड करावं लागेल. मी इथं 12 जरी लिहिलं असेल तरी हे सगळे 11 1 आहेत. तर पलीकडल्या मॅट्रिक्समधला एक घेतो आपण. इकडे I12 आहे. I12 मधला प्रत्येक रो मध्ये एक 1 आहे त्याप्रमाणे. आणि ॲड करताना सुद्धा हे 2 1 येऊन जातील ॲडिशनमध्ये. 1 1 आणि पुढचं काय येईल ते. आता ह्या गोष्टी प्रूफमध्ये वापरलेल्या आहेत. द वेट ऑफ एव्हरी कोड वर्ड इज मल्टिपल ऑफ 4. तर बेसिस मधलं तर प्रत्येकाचं वेट हे मल्टिपल ऑफ 4 आहे. आपण क्लिअर कट पाहिलेलं आहे. फक्त त्याने जनरेट होणाऱ्या म्हणजे जनरेट होणार म्हणजे काय? एक तर तुम्ही सगळ्यांची ॲडिशन करणार किंवा दोघांची ॲडिशन कराल. याला इंडक्शन पण तुम्ही अप्लाय करू शकता. आता मला सांगा G24 मध्ये किती कोड वर्ड्स आहेत टोटल? याची डायमेन्शन आहे 12. 2⁻12 एवढे कोड वर्ड्स आहेत. त्यातला व्ही हा कोणताही एक कोड वर्ड घ्या आणि व्ही हा काय असेल? द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स ऑफ द रो वेक्टर्स ऑफ दॅट मॅट्रिक्स G.
Let V be any code word in this code. Any code word आपल्याला दाखवायचं आहे. Claim the weight of this V is multiple of 4. It is multiple of 4. एवढं दाखवायचं आपल्याला. आणि तो V can be written as the linear combination of the basis vectors. Basis vector कोण आहेत? Generator matrix row vectors. The rows of G. It can be written as linear combination of rows of G. Let us we denote Ri as ith row of G. आणि आता स्केलर तुमचे 0 आणि 1च असणार लिहिताना. म्हणजे तुम्ही जरी समजा लिहिले एक तर फार तर काय होईल, R1 to R12 तुम्ही ॲडिशन करणार एखादा वेक्टर लिहायचं म्हणजे किंवा कोणते, कारण इथं बायनरी तुमची फील्ड जी आहे ती बायनरीमध्ये एक तर स्केलर 0 असेल किंवा 1 असेल. 0 असेल सगळ्याला 0 ने मल्टिप्लाय केलं तर त्या कोडवरचं वेट 0 आहे. 0 इज ऑलवेज मल्टिपल ऑफ 4. त्यामुळे आता काय करू आपण, त्याचा एक रो समजू पाहिजे. कोणताही रोज आता समजा V ह्या G24 मधला, तर V कदाचित त्या जी मॅट्रिक्सच्या रो मधला कोणताही असू शकतो. रो मध्ये आपण ऑब्झर्व केलंय प्रत्येक रोचं वेट, फर्स्ट रो सोडला तर बाकी सगळ्या रोचं वेट हे 8 आहे. फक्त समजा तुमचा V हा R1 R2 R12 पैकी असेल तर, म्हणजे वन ऑफ द रोज ऑफ G असेल तर त्याचं वेट हे काय 8 किंवा 12 आहे. म्हणजे वेट ऑफ V काय झालं, मल्टिपल ऑफ 4. इंडक्शन प्रमाणे करतो आपण. नंतर मग V काय असेल, कोणत्याही 2 रोचे ॲडिशन आहे असं समजू आपण. कोणत्याही 2 रोचं ॲडिशन आपण आत्ताच डिस्कस केलंय. कोणत्याही 2 रोचे ॲडिशन केली तर त्याचं वेट हे 8 येते. कोणत्याही रँडमली 2 घेऊन पहा. हे आपल्याला ट्रायल एररने चेक करायचं आहे. इफ यू ॲड एनी 2 रोज इन दॅट मॅट्रिक्स, जनरेटर मॅट्रिक्स G इन्क्लुडिंग दॅट A अँड I12, याचं आपण कोणतेही 2 रो ॲड केले तर त्याचं वेट हे 8 राहतं. तुम्ही प्रॅक्टिकली मॅटलॅबवरती चेक करू शकता. म्हणजे समजा V हा दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमधला असेल कोणत्याही, तर त्याचं वेट हे काय 8 आहे, म्हणजे मल्टिपल ऑफ 4 आहे. आणि मग शेवटी म्हणून आपण इंडक्शन अप्लाय करू. 3 ॲड करू, 4 ॲड करू आणि मग कोणतेही 12 ॲड करू. तर त्या ठिकाणी इंडक्शनप्रमाणे प्रत्येक कोडवरचं वेट हे 4 आहे असं आपण इंडक्शन म्हणून 2 पर्यंत करूयात आपण. Ri डिनोट्स ith रो ऑफ G. समजा V हा काय आहे, इंडक्शन प्रमाणे n इक्वल टू 1 घेतो आपण. फर्स्ट सपोज V is one of the rows of G, म्हणजे बेसिस पैकी आहे, वन ऑफ द रोज ऑफ G. आणि आपण मग अशी चेक केले इच रोचं वेट किती आहेत. सिन्स द रोज ऑफ G have weight, 8 or 12. प्रत्येक पहिल्या वेक्टरचंच वेट 12 आहे, बाकी सगळ्यांचं 8 आहे. The weight of V is multiple of 4. In this case, if V is R1, R2, R12, then weight of that V is multiple of 12. The weight of V is multiple of 4. The weight of V is multiple of 4. हे झालं फक्त समजा तुमचा V हा दिलेल्या बेसिस पैकी असेल, दिलेल्या जनरेटर मॅट्रिक्सच्या रो पैकी एक असेल त्यासाठी झालं. असं होऊ शकतं की V हा त्या आता कोणताही वेक्टर तुम्हाला त्या बेसिसच्याच कॉम्बिनेशनमध्ये द्यायचं. असं होऊ शकतं की V हा सम ऑफ 2 वेक्टर्स असेल, एनी 2 वेक्टर्स. आणि मग इंडक्शनने आपण डायरेक्ट लिहू. नेक्स्ट लेट V बी द सम कोणतेही 2 रोज I प्लस RJ, कोणतेही 2 रोज डिफरंट घ्या फक्त, नाही तर सेम घेतले तर 0 येणार त्याची ॲडिशन. 2 डिफरंट रोज ऑफ जनरेटर मॅट्रिक्स G. जनरेटर मॅट्रिक्स G. आता मागच्या सेमिस्टरला एक्झरसाइज होती एक पार, ती एक्झरसाइज मेन्शन करतो. सेल्फ ड्युअल कोड हा G24 आहे, लक्षात घ्या या ठिकाणी. यूज दिस फॅक्ट. आय एम रायटिंग हिअर व्हॉट वी आर गोइंग टू अप्लाय. लेट X and Y be code words in self-orthogonal. Every self-dual is self-orthogonal, but every self-orthogonal need not be self-dual. Self-orthogonal binary code means this rule will hold for self-dual also. And suppose
weight of x and y are both divisible by 4. आता इथं प्रत्येक रो आर आय आणि आर जी घेतला तर प्रत्येक जण काय डिव्हिजिबल बाय 4 आहे, कारण प्रत्येकाचं वेट हे एकतर 8 आहे किंवा 12 आहे या थेरम मध्ये. Then weight of this x plus y is also multiple of 4. तर या ठिकाणी आता हा x आहे आणि हा y, याचं वेट एकतर 8 आहे किंवा 12 आहे, म्हणजे the weight of these two code is multiple of 4. So their sum is also multiple of 4. So you are using this fact. You have homework to prove this. You can prove this for the self orthogonal code, and every self dual can be self orthogonal. Converse is not true, that we have discussed in the third unit in the last semester. So with this fact we can show that the weight v is multiple of 4. The weight v is multiple of 4. And then continue by induction and we'll finish the proof. By induction तिघांचा ऍड करा, चौघांचा ऍड करा आणि नंतर 12चा ऍड करा. The weight of is multiple of 4. तर या ठिकाणी काय केलं पहा, आपण अगोदर प्रत्येक रोचा विचार केला, वरती आपण मॅट्रिक्स लिहिलंय पहा. पुन्हा एकदा मॅट्रिक्सकडे केअरफुली ऑब्झर्व करून तुम्हाला या गोष्टी त्या लक्षात येतील. आणि कोणत्याही दोन कोडवर्ड असतील जे मल्टिपल ऑफ 4 असतील तर त्यांचं समेशन सुद्धा बायनरीसाठी त्यांचं समेशन सुद्धा काय असेल, मल्टिपल ऑफ 4 असतं. हे आपण ह्या एक्झाम्पलद्वारे पाहू शकतो. Now next, property number 7 regarding the distance of the code. The code G24 has no code word of weight 4. weight 4 असलं तर ते काही कोड वर्ड नाहीये. मग ह्या कोडची डिस्टन्स काय असेल, प्रत्येक कोडवरचं वजन हे काय मल्टिपल ऑफ 4 आहे, पण तिथे एक काही कोडवर्ड नाही ज्याचं वेट 4 आहे, म्हणजे त्या डिस्टन्स ऑफ दॅट कोड काय असेल 8. कारण त्याचं प्रत्येक कोडवरचं वेट हे मल्टिपल ऑफ 4 म्हणजे कमीत कमी 8 येणार आहे. 8 पेक्षा लहान नंबर नाही जो 4च्या पटीत येईल. जो 4 आहे पण त्या वेटचं कोडवर्ड त्या ठिकाणी नाही, त्यामुळे या कोडची डिस्टन्स काय 8 आहे. आपल्याला फक्त या ठिकाणी दाखवायचं आहे देअर डू नॉट एक्झिस्ट एनी कोडवर्ड ऑफ वेट 4. वेट 4 असलेलं कोणताही कोडवर्ड त्या ठिकाणी हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. सोपं आहे प्रूफ याचं. आता मी पुन्हा तो मॅट्रिक्स या ठिकाणी काढतो वाटल्यास. ओके, आणि या ठिकाणी I12 लिहितो. हा ऍक्च्युली तुमचा जी मॅट्रिक्स आहे. जनरेटर मॅट्रिक्स. I12 means diagonal 1 12 by 12 matrix, rest all 0, identity matrix of order 12. हे पहिल्याच आपण वेट मगाशी चेक केलं, हे 11 वेळा 1 आहे आणि ह्या I12 मधला फर्स्ट रोचा एक 1, बाकी सगळे 0 आहेत याप्रमाणे. नंतर सेकंड पोझिशनला 1, बाकी सगळे 0. तर पहिल्याच वेट 12 आहे, बाकी सगळे 8 देत आहेत. ऑल आर हॅव्हिंग वेट, म्हणजे बेसिस वेक्टर मध्ये प्रत्येक बेसिस वेक्टर हा काय वेट असलेला आहे किंवा 12 वेट असलेला आहे. ठीक आहे, आता प्रूफ कडे जाऊया आपण. मॅट्रिक्स लिहिला मी त्या ठिकाणी. आता आधी नोट करूयात जी मॅट्रिक्सचे लास्ट रो म्हणतो, बाकी लास्ट रो म्हणजे सगळेच रो आले पहिला सोडा तर. नोट दॅट द लास्ट रो ऑफ जी इज कोड वर्ड ऑफ वेट 8. त्याच्या अगोदरचा पण आहे कोड वर्ड ऑफ
वेट 8, लास्ट पण आहे आणि सेकंड पण आहे. याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू. म्हणजे तिथे आता आपण एक कन्क्लुजन करूयात की त्या ठिकाणी काय आहे की 8 वेट असलेला कोडवर्ड आहे. तसे ते 12 रो पैकी 11 रोचं वेट हे 8 आहे आणि ते सर्व काय ते कोडवर्ड्स आहेत. आणि आपण आताच प्रूव्ह केलंय की त्या कोडमधला प्रत्येक कोडवर्ड हा काय 4च्या पटीत आहे. म्हणजे काय काय म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी त्या कोडची डिस्टन्स काय असू शकते? कोडची डिस्टन्स काय असू शकते? डिस्टन्स काय येऊ शकते? 4 किंवा 8. डिस्टन्स 4 नाही आली तर 8 ऑटोमॅटिकली येणार तुम्ही. मग तुम्हाला आधी प्रूव्ह करायचं आहे की देर इज नो कोडवर्ड हुज वेट इज 4. तिथं कोडवर्ड नाही ज्याचं वेट 4 आहे म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही डिस्टन्स काय म्हणणार? त्याची 8 आहे असं म्हणणार. ठीक आहे, आपण प्रूव्ह करूयात. देअर डू नॉट एक्झिस्ट कोडवर्ड हुज वेट इज 4. सपोज देअर एक्झिस्ट, असं होत असेल. सपोज code G24 contains V. G24 contains V with the weight of V is 4. समजा असा एक कोडवर्ड आहे की ज्याचं वेट काय 4 आहे. आपण तो V काय करू पार्टिशन फॉर्म मध्ये. सपोज V कॅन बी रिटन ॲज हे पहिले 12 कॉर्डिनेट कुठले आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या रिलेटेड आणि दुसरे 12 कुठल्या रिलेटेड आहेत? सेकंड 12 ह्या तुमच्या ए मॅट्रिक्सशी रिलेटेड असतील. हे तर मेन्शन करू आपण. सपोज V is written as this, where the first V1 is a vector of length 12 made up of first 12 coordinates. Is the vector ज्याची लेंथ 12 असेल made up of first 12 coordinates म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या रिलेटेड. आणि V2 काय असेल? मेड अप ऑफ लास्ट 12 coordinates म्हणजे कोणाशी रिलेटेड? लास्ट 12 coordinates म्हणजे कोणाशी या ठिकाणी पाहू शकतो आपण मॅट्रिक्समध्ये. त्यासाठी मी जनरेटर मॅट्रिक्स दिलं होतं. म्हणजे V1 आणि V2 असं पार्टिशन केलं आपण एखादा कोडवर्ड V लिहिताना लाईक दिस. सो दिस V1 विल बी बिलॉंग्स टू द कॉम्बिनेशन ऑफ द फर्स्ट काय असेल ते आणि V2 विल बी कॉम्बिनेशन ऑफ हिअर जे काय असेल त्याप्रमाणे. आता फक्त पॉसिबिलिटी घ्यायची आपल्याला. याचं डिस्टन्स 4 राहण्यासाठी म्हणजे व्हीचं डिस्टन्स 4 कोडचं डिस्टन्स 4 राहण्यासाठी तुम्हाला तिथे हा लिनियर कोड असल्यामुळं मिनिमम वेट ऑफ द कोडवर्ड हे 4 आहे असं दाखवायचं तुम्हाला त्या ठिकाणी. पण आता आपण म्हणतोय की देर इज नो कोडवर्ड ऑफ वेट 4. आपल्याला हे प्रूव्ह करायचं या ठिकाणी. तर केसेस आपण अजून करूया त्या ठिकाणी. देन वन ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन्स मस्ट ऑकर. सो आय विल राईट केस 1. केस 1 काय असेल? जर वेट ऑफ V1 0 असेल आणि वेट ऑफ V2 4 असेल तर ही शक्यता आहे का? जर I12 मध्ये आपण ऑब्झर्व केलं, I12 मध्ये पण हे पॉसिबल नाहीच आहे. आता एक 04 का केलं मी? केसेस काय करायचे लक्षात घ्या. मी पुन्हा तुम्हाला रिपीट करतो या ठिकाणी. तुम्हाला व्हीचं वेट 4 दाखवायचं आहे. व्हीचं वेट 4 दाखवायचं तर ते 0+4 असेल, 1+3 असेल, 2+2 असेल, 3+1 येईल किंवा 4+0 अशा टोटल 5 केसेस येतील. म्हणजे पहिल्याचं वेट 0 तर पॉसिबलच नाही आहे कारण तो आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या रिलेटेड आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये आपण कोणतेही रोज ॲड केले तर वेट हे नॉन झिरो राहणार आहे. सो दिस कॅनॉट पॉसिबली हॅपन सिन्स बाय लुकिंग ॲट जनरेटर मॅट्रिक्स ओनली सच वर्ड इज 0. 0 वेट येणारा कोणता वर्ड आहे? 0 आहे. आणि तुम्ही I12 मध्ये ॲड केलं तर कोणाचं 0 येणार नाही त्या ठिकाणी. सो वेट ऑफ V1 इक्वल टू 0 आणि वेट ऑफ V2 इक्वल टू 4 हे होऊ शकतं पॉसिबल, पण हे नाही पॉसिबल. विच इज नॉट पॉसिबल. म्हणजे ह्या केसमधले V1 V2 असं येणं मिळणार नाही आपल्याला या ठिकाणी. कारण जनरेटर मॅट्रिक्सवर पाहू शकतो तुम्हाला पहिले 12 वर्ड्स जे आहेत, पहिले 12 जे बीट्स आहेत ते 0 येणं शक्य नाही या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्सवरनं. त्यामुळं म्हणजे वर्ड ऑफ वेट 0 त्या ठिकाणी येणं शक्य नाही. ही झाली पहिली केस. दुसरी केस, वेट ऑफ V1 इक्वल टू 1 आणि वेट ऑफ V2 इक्वल टू 3. या ठिकाणी काय होतं पहा, जनरेटर मॅट्रिक्सवर पुन्हा एकदा बघा.
आता V1चं वेट 1 घेणं म्हणजे काय करणार तुम्ही? V1चं वेट 1 घेणं म्हणजे V हा एकच रो असणार आहे. V must be one row of this, कारण का वेट ऑफ V1 2 घेतलं तर तुम्ही 2 रो ऍड करणार आहात त्या ठिकाणी. पण वेट ऑफ V1 म्हणजे तुम्ही जो शब्द लिहितायत V1 V2 असा V इक्वल टू, हा V1 कुणाशी रिलेटेड आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स रिलेटेड. याचं वेट 1 घेणं म्हणजे काय? ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्सचा कोणताही एक रो उचलणं, आणि कोणताही रो उचलला त्याच्या पुढचा बरोबर तो येणार आहे. मग V2चं वेट आपण पाहिलंय ते 7 आहे किंवा 11 आहे. ह्याच्यामुळे जॉईन झाल्यामुळे ते 12 आणि 8 होत आहे. तर V2चं वेट काय आहे? 7 किंवा 11 आहे. तो काय असेल ह्या केसमध्ये? फक्त तो काय असेल, ज्याचं V1चं वेट 1 आणि V2चं वेट 3. ही केस म्हणजे काय? तुमचा जनरेटर मॅट्रिक्समधला तो कोणता तरी एक रो असेल, आणि अशी पॉसिबिलिटी त्या ठिकाणी दिसत नाही. हे अगेन कॉन्ट्रडिक्शन मिळतं आपल्याला. 1+3 असं येणं शक्य नाही. 2+2चा विचार करा. आता 2+2 केव्हा येईल? वेट ऑफ V1 is 2 आणि वेट ऑफ V2 is 2. तर वेट ऑफ V1 2 येणं म्हणजे काय? कोणतेही 2 रोज तुम्ही ऍड केले असतील त्या ठिकाणी. कारण V1 हा तुम्हाला कशामुळे कॉन्स्टिट्यूट केलाय? हे पहा, असं 0 0 घेतलेले आहेत आपण, 0 1 0 घ्यायचे. हे 2 ऍड केलं तर याचं वेट काय येईल? 1 येईल. 3 ऍड केले तर वेट 3 येते. म्हणजे आपण कोणतेही 2 रो घेतले I12 मधले, स्क्रीन दिसतंय का सर्वांना? हो सर. हो, ठीक आहे. प्रॉब्लेम आलता काहीतरी. ठीक आहे. आता या ठिकाणी हे V1चं वेट 2 येणं म्हणजे काय करतोय आपण? त्याच्यामध्ये 2 रोज ऍड करतो पहा. V1चं वेट 2 येणं म्हणजे काय? V सम ऑफ 2 रोज ऑफ G. पण समजा आपण पण हे काय होतं आपण पाहिलेलं वरती, कोणतेही 2 रोज ऍड केले तर आपण वरच्या थेरममध्ये पाहिले काय येते? त्याचं वेट हे मल्टिपल ऑफ 4 येते. मल्टिपल ऑफ 4 येते म्हणजे याचं 2 आलं म्हणजे याचं 2, इथं 2 येणं शक्य नाही या ठिकाणी. तसंच आपण विचार केला तर म्हणजे इट इज इझी टू चेक दॅट नन ऑफ द सम ऑफ वेट ऑफ V2 गिव्स 2. तुम्ही त्या मॅट्रिक्समध्ये ऑब्झर्व करा केअरफुली. या मॅट्रिक्समध्ये आपण वरती लिहिलेला, या मॅट्रिक्समध्ये आपण ऑब्झर्व केलं तर कोणत्याही 2 एच्या मॅट्रिक्समधला दोघांचं वेट 2 येणार नाही, ते 3च येणार आहे. कोणत्या दोघांचं वेट या ए मध्ये ऑब्झर्व केलं तर त्याचं वेट 2 येणार, म्हणजे ही पण पॉसिबिलिटी नाही. म्हणजे 2+2 पण लिहिता येत नाही. नंतर 3+1 बघा. 3+1 ला काय करणार? तिसरी केस, पुढची केस. आता वेट ऑफ V1 is 3 आणि वेट ऑफ V2 is 1. आपण हा G आहे, हा G' कसा दिसेल आपल्याला? इकडे I12 जाईल आणि इकडे ट्रान्सपोज येईल, याप्रमाणे दिसेल. हे ट्रान्सपोज येच आहे. थोडक्यात तुमचं H आल्यासारखंच होईल या ठिकाणी. तर असं दिसलं तर आता हे V2 म्हणजे समजा इक्वॅलन्सी प्रमाणे आपण फक्त ट्रान्सपोज केलाय, तर हा सुद्धा त्याचा जनरेटर मॅट्रिक्स आहे. आणि वेट ऑफ V2 इक्वल टू 1 घेणं म्हणजे पुन्हा ह्या I12 मधला कोणताही एक रो उचलणे. 2 रो उचलले तर वेट 2 राहतं, फक्त एक रो उचलणे. एक रो उचलणे तर इकडे 3 वेटचा कोडवर्ड नाही आहे, इकडे कमीत कमी 11 किंवा 7 वेटचा कोडवर्ड आहे. म्हणजे पहिल्या केसप्रमाणे ही सुद्धा 3+1 असलेली पॉसिबिलिटी नाही. आणि शेवटची पॉसिबिलिटी काय आहे? 5वी केस 4+0. याच मॅट्रिक्सकडे पाहूयात आपण, G' पाहूयात, किंवा नाही पाहिलं तरी चालेल. इथं कोणतेही 4 रो ऍड केले आणि वरती ह्या ए मध्ये कोणतेही 4 रो ऍड केले तर ते 0 देत नाहीत, कोणतेही 4 रो. किंवा ह्याच्याकडे जरी पाहिलं, इथं 0 कोडवर्ड तुम्हाला मिळणार नाही 4चं ऍडिशन केल्यानंतर. तर ही सुद्धा केस 4 सुद्धा पॉसिबल नाही. ही सिमिलर टू केस 1 सारखीच आहे. वरचं केस 1 केली, ही सिमिलर टू केस 1 सारखी, पण केस 1 साठी ह्या मॅट्रिक्स प्रमाणे. म्हणजे 5ही केस ऑब्झर्व केल्या. 4 वेट येण्यासाठी 0+4 शक्य नाही, 1+3 शक्य नाही, 2+2 पण शक्य नाही, 3+1 पण शक्य नाही, आणि 4+0 पण शक्य नाही. म्हणजे तिथं कोडवर्डच नाही 4 वेट असलेला. देर इज नो कोडवर्ड ऑफ वेट 4. म्हणजे त्याची डिस्टन्स 4 येणं शक्यच नाही. डिस्टन्स 4 नाही आले म्हणजे डिस्टन्स काय असेल? 8 असेल. किंवा आपण ते लास्ट हे सगळे कोडवर्ड पाहिले, पहिल्या रो सोडला तर सगळे कोडवर्ड पाहिले तर सगळ्यांचं वेट हे काय? 8 आहे. म्हणजे वेट 8 असलं कोडवर्ड त्या ठिकाणी आहे. म्हणजे रूल प्रमाणे मिनिमम वेट लिनियर कोडमध्ये काय असतो? डिस्टन्स असतो. म्हणजे मिनिमम वेट ऑफ द कोडवर्ड इज 8. कोडवर्ड जास्त असतील 8 वजन असले, पण मिनिमम व्हॅल्यू ही जी आहे 8 आहे.
डिस्टन्स ऑफ दिस कोड इज इन दिस वे इट इज 8. या केसेस पुस्तकामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केल्या, तुम्ही लिहू शकता त्यानंतर. Thus d equal to 4 is impossible. आणि दोन केस केलेत आपण. Therefore distance is 8. Therefore distance is 8. That's it. And the last property of it is that हा किती एरर करेक्टिंग असेल तुम्ही सांगा आता मला. डिस्टन्स जर 8 असेल याची जर the code G24 means not matrix, it is notation of the code whose generator matrix is G. Yeah? G24 is the notation of the code. Is an how many error correcting code? 3, 4. 3 error correcting code. Very good. It is 3 error correcting code. आपल्याला माहिती आहे जर कोडची डिस्टन्स D असेल तर तो किती error correcting असतो एक्झॅक्टली? द लोएस्ट इंटिग्रल पार्ट. आणि या ठिकाणी डिस्टन्स काय 8 - 1/2. तर हे 3.5 येते. आपण इंटिजर पार्ट 3 लिहूयात. सो इट इज एक्झॅक्टली 3 एरर करेक्टिंग कोड. थेरम वापरला आपण फर्स्ट युनिट मधला. जर एखाद्या कोडची डिस्टन्स डी असेल तर तो कोड किती एरर करेक्टिंग असतो? तर लोएस्ट इंटिग्रल पार्ट ऑफ डी -1/2 एवढे एरर करेक्ट करतो एक्झॅक्टली तो. तर आपण डिस्टन्स वरच्या रिझल्टमध्ये पाहिलेलं आहे. तर आता महत्त्वाच्या प्रॉपर्टी आपण या कोडच्या काय पाहिलं? हा G24 कोड पाहिला गेला आपण. तर G24 कोड कोण आहे? We'll revise all property. G is generator matrix. G is not code. G24 is a code whose generator matrix is G. So it is a length of 24. It is of dimension 12. It is of distance 8. A binary linear code. आणखी याचे जनरेटर मॅट्रिक्स पॅरेटोमिक मॅट्रिक्स सेम आहे ते पाहिलं आपण. आणि या G24 चा ऑब्झर्व केला आपण जे काय 2^12 एलिमेंट्स आहेत. 2^12 म्हणजे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. 2^11 हा 2048 आहे. त्याच्या दुप्पट केलं तर 2 येईल तो म्हणजे 4096. जवळपास 4096 एवढे कोडवर्ड या ठिकाणी. तर यामध्ये एकही कोडवर्ड नाही ज्याचं वेट हे 4 असेल. म्हणजे मिनिमम वेट ऑफ द कोडवर्ड त्या मॅट्रिक्सवरूनच कळतं आपल्याला 8 आहे त्या ठिकाणी. आणि एव्हरी कोडवर्ड ऑफ दॅट इज मल्टिपल ऑफ 4. जर तिथं कोडवर्ड ऑफ 8 4 नसेल तर आपण मल्टिपल ऑफ 8 सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो आपण. एव्हरी कोडवर्ड ऑफ दिस इज मल्टिपल ऑफ 8. मल्टिपल ऑफ 4 पण मल्टिपल ऑफ 8 ला आपण तो प्रॉपर्टी वापरू शकत नाही. मध्ये एक प्रॉपर्टी वापरली सेल्फ ऑर्थोगोनल कोडमध्ये आपण 4 वेट असले 4ने डिव्हिजल असलेले वेट आपण ॲड केले. त्याचे ॲडिशन सुद्धा काय असते 4ने मल्टिपल असते. तो 8 साठी लॉग होत नाही म्हणून इथे आपण एव्हरी कोडवर्ड इज ऑफ मल्टिपल 4 असं म्हटलं 8 ऐवजी. पण आपण इथे या ठिकाणी म्हणू शकतो की वेट ऑफ एव्हरी कोडवर्ड इन G24 इज ऑल्सो मल्टिपल ऑफ 4. हा मल्टिपल ऑफ 8 का म्हणता येणार नाही? तुम्ही पहिला रो ऑब्झर्व करा. पहिल्या रोचं वेट 12 आहे. तर मल्टिपल ऑफ 8 तो नाही आहे. तर मल्टिपल ऑफ 4 इज द करेक्ट वन. इट इज नॉट मल्टिपल ऑफ 8. इट इज नॉट मल्टिपल ऑफ 8. कीप इन माइंड. कारण फर्स्ट रो ऑब्झर्व केला तर त्याचं वेट हे काय 12 आहे. तर हे होता बायनरी एक्सटेंडेड कोड ऑफ लेंथ 24. Now we define binary goal length code. Not extended आधीच आहे. Binary goal length code. Once again I will write that matrix. आता या ठिकाणी प्रत्येक रो मध्ये एक ऍडिशनल 1 लक्षात घ्या. एक ऍडिशनल 1 आहे. ऍडिशनल 1 कसा? या पहिल्या रो मध्ये 1 फर्स्ट एंट्री बाकी सगळे 0. दुसऱ्यामध्ये 1 सेकंड एंट्री बाकी सगळे 0 अँड सो ऑन. लास्ट रो 1 बाकी सगळे 0. तर आता या ठिकाणी ऑब्झर्व करा. या सगळ्यांची समेशन करा पहा. व्हॉट इज द सम ऑफ दिस? इथून पुढे लास्ट रो सोडून द्या. याची सम काय ते पहा. 1 + 1 2 + 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आणि हा एक 1 11. 11 मॉड्यूल 2 म्हणजे याची बेरीज काय आली? ही 1. इथं ऑब्झर्व करा. 1 2 3 4 5 6 7. 7 + 1 8. 8 म्हणजे 0. म्हणजे असं ऑब्झर्व केलं आपण ह्या जी मॅट्रिक्समध्ये. जी मॅट्रिक्स ऑब्झर्व केलं
लास्ट कॉलम सोडून द्यायचा, रिमूव्ह दिस लास्ट कॉलम. And it is observed that the sum of earlier all entries basis vector मध्ये sum of the earlier समजा लास्ट घ्या, 1 + 2 + 3 4 5 6 and 7. 7 means it is 1 modulo 2. तर बेसिस मध्ये आपण जर चेक केलं तर प्रत्येक लास्ट कॉलम सोडून सगळे ऍड केलं तर लास्टचा कॉलम येतो. म्हणजे हा एक्सटेंडेड आहे. कुणाचा एक्सटेंडेड आहे? समजा हा एक मॅट्रिक्स घेतला आपण नवीन, इथं I12च राहील. हा मॅट्रिक्स घेतला आणि याचं एक्सटेन्शन काढायला गेलं म्हणजे लास्ट कॉलम ॲड केला तर तो एक्सटेंडेड बायनरी गोले कोड होतो. पण विदाउट इफ यू रिमूव्ह दिस लास्ट कॉलम अँड क्रिएट इट ॲज जनरेटर मॅट्रिक्स देन इट इज बायनरी गोले कोड. पण आपल्याला डेफिनेशन करताना आधी एक्सटेंडेड बायनरी गोले कोडची केली, कारण आपण याच्यामध्ये सायक्लिक स्ट्रक्चर आपण मेंटेन केलं आहे. फर्स्ट एंट्री 0 रेस्ट ऑल 1 अँड दिस सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ दिस इज मेंटेन प्रत्येक ठिकाणी, म्हणून तो आधी त्याला एक्सटेंडेड म्हटलेलं आहे. आणि ह्या बायनरी गोले कोडचं एक्सटेन्शन केलं आपण. एक्सटेन्शन केलं म्हणजे कोडचं एक्सटेन्शन म्हणजे काय? C1 + C2 + Cn-1 ह्यांची हा असतो त्याचा Cn एंट्री, ही असते Cn एंट्री. C1 C2 Cn-1 आणि ही लास्टची एंट्री असते Cn, समेशन ऑफ ऑल बिट्स. तर याला आपण एक्सटेंडेड कोड म्हणतो. तर या बायनरी गोले कोडचं एक्सटेन्शन पाहिलं आपण तर तो कोण आहे? एक्सटेंडेड बायनरी गोले कोड आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी डेफिनेशन करतो. Okay, I'll denote it by G hat. G hat be 12/23. मी last column of that matrix हे delete केलं. 12/23 matrix. याला A hat म्हणतो आणि A hat मेन्शन करतो काय? Where I12 is 12/12 identity matrix. 12/12 identity matrix. This is I12 12/12 identity matrix. And who is A hat? You just remove the last column in the matrix of definition of extended binary code. A hat is the 12/11. Now 11 columns are there. Matrix obtained from the matrix A, obtained from matrix A by deleting the last column of A. The last column of A. आणि मग ह्या जी हार्ट ज्या कोडचा जनरेटर मॅट्रिक्स असेल त्या कोडला काय म्हणायचं? बायनरी गोले कोड. The binary linear code with the generator matrix G hat is called binary Golay code. The binary linear code with generator matrix G hat is called बायनरी गोले कोड. आणि प्रॉपर्टी मध्ये याचं एक्सटेन्शन काय असेल? एक्सटेंडेड बायनरी कोड, बायनरी गोले कोड. इट विल बी डिनोटेड बाय G23. कोडचं नोटेशन G23 आहे, पण मॅट्रिक्सचं जनरेटर कोण आहे? G कॅप, G hat यू कॅन से. आपण असं म्हणू शकतो, the binary Golay code can be defined as the code obtained from G24 by deleting last coordinates of every code word. G24 मधला सगळ्यांचे शेवटचे कोऑर्डिनेट डिलीट करा, म्हणजे डेफिनेशन अल्टरनेटिव्ह. The binary Golay code can be defined as the code obtained from G24 by deleting the last coordinates of the every code word. जे 4096 वर्ड आहे त्या वर्ड मधले प्रत्येकाचा लास्ट कोऑर्डिनेट डिलीट करा आणि जो नवीन कोड दिसेल म्हणजे साईज तेवढीच राहील, त्याची लेंथ कमी येईल, फक्त साईज तेवढीच राहील, फक्त लास्ट कोऑर्डिनेट त्या ठिकाणी डिलीट होईल. तर त्याला सुद्धा तुम्ही म्हणजे हे अल्टरनेट डेफिनेशन होऊ शकते. The binary Golay code can be defined as the code obtained from G24 by deleting the last coordinate of each code word. This is also alternate definition, you can write it. Now
we have to discuss the properties of binary Golgi code. One can easily discuss. मला सांगा तुम्ही आता याचं लेंथ काय असेल? प्रॉपर्टी आपण उद्या लिहू, प्रूफ उद्या पाहू त्यांचा. याचं लेंथ काय असेल? व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस? किती कॉलम्स आहेत या ठिकाणी जी हॅट मध्ये, जनरेटर मॅट्रिक्स मध्ये? हाऊ मेनी आर देअर? 11. 11. जी हॅट याच्यामध्ये किती कॉलम्स आहेत? 12. ह्याच्यातला नंबर कोणता रो 23. आहे? 23 कॉलम्स आहेत. आताच मी डेफिनेशन सांगितली की आपण एक्सटेंडेड बायनरी गोले कोड मध्ये सगळे लास्ट कॉर्डिनेट डिलीट केले तर लेंथ 24 ची काय होईल? 23 होईल. म्हणजे याची लेंथ काय असेल? 23 असेल. याची डायमेन्शन किती असेल या कोडची? 12. I12 डायमेन्शन इज 12. त्याची डायमेन्शन तेवढीच राहणार आहे. आणखी एक प्रॉपर्टी आपण याचा पॅरिटी चेक मॅट्रिक्स लिहू शकतो आपण. पॅरिटी चेक मॅट्रिक्स काय असेल याचा? ए हॅट ट्रान्सपोज I11 हा त्याचा पॅरिटी चेक मॅट्रिक्स असेल. आता ए हॅट ट्रान्सपोज ए हॅट नाही आहे, त्यामुळे ट्रान्सपोज इथं लिहायचं आपण. आणि मायनस मी या ठिकाणी लिहिलेलं नाही कारण बायनरीमध्ये -1 इज नथिंग बट +1. याचं एक्सटेंडेड केलं आपण. एक्सटेंडेड कोड ऑफ G23 कोण आहे? तर G24 आहे. एक्सटेंडेड कोड ऑफ G23 इज G24. डिस्टन्स काय असेल सांगा बरं मला. आता लास्ट कॉर्डिनेट आपण डिलीट केलेत. डिस्टन्स काय होईल? 1 ने 7. कमी होईल. हां, डिस्टन्ससाठी 7 असेल. ठीक आहे. आणि मग तो 7 असेल तर तो किती एरर करेक्टिंग असेल एक्झॅक्टली? 7 - 1/2 म्हणजे पुन्हा एकदा एक्झॅक्टली 3 एरर करेक्टिंग असेल. आणखी इन ॲडिशन टू दॅट आणखी एक प्रॉपर्टी आहे. हा कोड जो आहे तो परफेक्ट कोड आहे. परफेक्ट कोड कसा आहे? तर तो स्पिअर पॅकिंग बाउंड, ज्याला तुम्ही हॅमिंग बाउंड लास्ट सेमिस्टरला नाव दिलं होतं, तो बाउंड सॅटिस्फाय करतो. म्हणजे याची साईज आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स आहे 4096. त्या फॉर्म्युलामध्ये ठेवलं तर त्याची व्हॅल्यू पण तेवढीच येते. म्हणजे AQND एक्झॅक्टली इक्वल टू तो येतो साईज ऑफ दॅट कोड. आणि राईट हँड साईडचा जो इनिक्विलिटी फॉर्म्युला आहे ती व्हॅल्यू येते. तर तो परफेक्ट कोड आहे. दिस इज परफेक्ट कोड. कालचा कोड परफेक्ट नव्हता. वाटल्यास उद्या आता हॅमिंग बाउंड काय तो स्टेटमेंट वाचून या परत एकदा मी लिहून दाखवेल पुन्हा काय काय तो हॅमिंग बाउंड. ठीक आहे. याच्या प्रॉपर्टीज आणि प्रॉपर्टीज झाल्यानंतर पुन्हा एक हे जसे बायनरी गोले कोड आहे त्याचप्रमाणे टर्नरी गोले कोड पण त्याची लेंथ ही कमी असेल, डायमेन्शन वेगळे असेल, याप्रमाणे आपण पाहूयात. उद्याच्या प्रॉपर्टी आपण कंटिन्यू करूयात.